दिवाळी सणाची पहिली सुरुवात हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या वसुबारसने केली जाते. परंतु यावर्षीची ही दिवाळी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे व निरगुडसर या गावामध्ये वास्तव्यास असलेल्या गीर गोपालकांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळविणारी ठरली. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून आणलेल्या बटाटा पाल्याच्या सेवनामुळे एक नाही, दोन नाही तर तब्बल 47च्या वर जनावरे या गोपालकांच्या डोळ्यात देखत अक्षरशः तडफडून मेली आहेत. मागील 35 वर्षापासून या परिसरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या या गुजरात येथील गोपालकांवर ऐन सणासुदीच्या काळात आलेले हे संकट शब्दात नक्कीच व्यक्त करता येणार नाही. मेलेल्या गायांमध्ये अनेक गाया या पोटोशी होत्या, दूध देणाऱ्या होत्या, दुधावर जगणारी लहान लहान वासरे होती. डॉक्टरांचे उपचार सलग चालूच आहेत, परंतु बेसुमार पद्धतीने बटाट्यावर केलेल्या त्या विषारी फवारणीपुढे त्यांनीही आता हात टेकले आहेत. हे सावरणे आता नक्कीच शक्य नाही, पण मदतीचा एक हात त्यांना उभारी देऊ शकतो. तो मिळावा हीच माफक अपेक्षा. नमस्कार, मी कृषीतज्ञ साहेबराव मेंगडे. आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात एक नागापूर छोटंसं गाव आहे आणि या नागापूर गावामध्ये आणि निरगुडसरमध्ये मेंगडेवाडी या गावामध्ये 2 ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे. गुजरातचे माझे मित्र जे गोपालन करतात महाराष्ट्रात येऊन, त्यांच्या गायांमध्ये बटाट्याचा पाला खाऊन ज्या 12 छोट्याशा कालवडी दगवल्यात आणि 2 मोठ्या गायी ज्या गाभण होत्या, त्यांना पिल्लू जन्माला येणार होतं, त्या दगावल्यात. त्यांचं खूप असं नुकसान झालेलं आहे. आज वसुबारस आहे, दिवाळीचा सण आहे. गाईला आपण गोमाता म्हणतो. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात, म्हणून गाईची पूजा केली जाते. आणि गाईपासून आपल्याला दूध मिळतं आणि दुधापासून अनेक असे दुग्धजन्य पदार्थ तयार होतात. आपला भारत देश सुजलाम सुफलाम निरोगी राहण्यासाठी आपण गाईचं दूध पितो. जर गाईचं दूध जर अशुद्ध झालं, गाईच्या दुधामध्ये असे पेस्टिसाइडचे अंश आले, तर आपण भारत देशामध्ये जेवढे आपण नागरिक आहोत सगळे आजारी पडतील. त्यांना हार्ट अटॅक, डायबिटीज, ब्लड प्रेशर असे असंख्य आजार होतील. माणसाची जोपर्यंत इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग आहे तोपर्यंत माणूस जगू शकतो. पण आज भारतात कॅन्सरचे पेशंट एवढे वाढत चाललेत, घराघरात एक कॅन्सरचा पेशंट होत चाललेला आहे. काही दिवसांनी आपल्याला असं ऐकायला मिळेल की एका गावातच 200 माणसं मेली भाजी खाऊन. आपले शेतकरी बंधू एवढं त्याच्यावरती पेस्टिसाइड आणि विषारी घातक औषधं एवढे मारतात, त्यांना दुकानदार औषधं देतात. की शेतकरी बांधवांना एकच माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ऑर्गॅनिक फवारा, रेसिड्यू फ्री फवारा आणि आपल्या भाव बांधवांना खायला द्या. आपल्या पश्चात आता यांच्या पश्चात यांचं जे दूध निघतंय ते आपले मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूरचे भाऊबांधव खातात. त्यांना माहिती नाही आहे आपण दूध कसं पितोय. प्रत्येक दुधाच्या थेंबामध्ये विष आढळणे हे खूप क्लेशदायक बात आहे. आज आपण म्हणतो आपण चंद्रावर पोचलो, आपण समृद्धी झाली, कॉम्प्युटरचं युग झाले, परंतु ज्यावेळेस शेती सुधारेल, आपला मनुष्य चांगलं खाईल, आरोग्यदायी, त्याचं आरोग्य कसं वाढेल याकडे आपण लक्ष दिलं तर नक्कीच आपण भारत देश सुधारेल. सर, तुमची मी जी काय व्यथा आहे मी केंद्रात नक्कीच मांडतो सर. आणि तुम्हाला जे दुःख झालं या दुःखात आम्ही सर्वजण, आमचा ग्रुप अभ्युदय बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असू द्या, आयुष मिनिस्ट्री असू द्या, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. मी डॉक्टर अभिजित दत्तात्रय परांडेकर, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना वळती. 7 तारखेला रात्री 9-9:30ला मला फोन आला की बटाट्याचा पाला खायला घातल्यामुळं गाया दगावतात आहे म्हणून. मग इथं आलो, त्यावेळेस बघितलं तर 5 वासरं सिरियस होती. मग त्यांना उपचार केले, 1 गाय आणि 5 वासरं. मग त्यांना उपचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते रात्र होते ना, त्यामुळं काही औषधं मिळाली नाहीत. तरी आम्ही सगळे आणले होते, म्हणजे बाकीचे ते सगळे औषधं आणून पुन्हा पाजली त्यांना. नंतर मग दुसऱ्या दिवशी ती जी उपचार चालू होती ती वासरं सगळी दगावलेली होती. सकाळी ती गाय म्हणजे टोटल 9 वासरं आणि 2 गाया 8 तारखेला दगावल्या होत्या. त्याच्यानंतर मग उपचार चालू झाले आमचे. तर एकूण आज 3 वासरं दगावलेत आणि या उपचार चालू असल्यापैकी हे 2 एकदम चांगले सुधारणा. हे दोन्ही फार सिरियस होते, ते आता
व्यवस्थित झाले, आता खायला बटाट्याच्या लागले. पाल्यामध्ये काय तुम्हाला आढळलं? बटाट्याच्या पाल्यामध्ये नायट्रेट पॉयझनिंग आढळलं असं आम्हाला कळतं आहे. अजून रिपोर्ट आलेला नाही, पण रिपोर्टमध्ये आम्हाला समजलं की नायट्रेट पॉयझनिंग आहे, म्हणजे ते नायट्रेटचे क्षार जास्त आढळले त्याच्यामध्ये. बरं, बरं. आणि एक अजून सोलून रिपोर्ट यायचा आहे, रिपोर्ट आल्यावरच मी तुम्हाला क्लिअर कट सांगू शकेल. तुम्ही आता कुठलं इंजेक्शन दिलंय गाईला? आता ह्याच्यामध्ये सलाईन, पुन्हा चारकोल, ॲक्टिवेटेड चारकोल, म्हणजे जे खाल्लेलं आहे त्यातलं बरं. पॉयझन ॲब्सॉर्ब करायला ॲक्टिवेटेड चारकोल, बरं बरं. बी कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर अँटीहिस्टॅमिनिक, सपोर्टिव्ह थेरपी अच्छा. आणि लक्षणाप्रमाणे बाकीचे उपचार, बरं. ॲट्रॉपिन सल्फेट, कॅल्शियम बोरोग्लुकोनेट, हे सगळे उपचार केल्यावर या 2 गायांमध्ये चांगला फरक पडला. आता या 2 गाया आता तुम्ही या महाराष्ट्रात जेवढे गोरक्षक आहे, गोपालन लोक करतात, शेतकरी लोक, त्यांना काय सांगता, काय खायला घातलं पाहिजे? म्हणजे बटाट्याच्या पाल्याने इतके दगावले तर गायींना खाद्य कुठलं असलं पाहिजे? गायींना खाद्य म्हणजे आता संतुलित खाद्य घालायचं म्हटलं त्यातलं ल्युसर्न आलं, बरं. बरसीम आलं, बरं. म्हणजे तसं खायला घालायचं म्हणजे त्याच्या वजनाच्या 2.5 ते 3% हे ड्राय मॅटर बेसिसवर खायला घालावं लागतं त्याला. बरं. त्यापैकी 1/3 कॉन्सन्ट्रेट म्हणजे रतीब, म्हणजे आपण पेंड घालतो ते कांडी, गोळी पेंड, आणि 2/3 जो आहे तो रफेजेस म्हणजे हिरवा चारा आणि सुका चारा. अच्छा, ओके. त्या 2/3 मधले 1/3 हा वाळलेला चारा आणि 2/3 हा हिरवा चारा, बरं बरं. असं खायला घातलं पाहिजे. पण शक्यतो आता ज्या नायट्रेट किंवा झुडपं वगैरे असतात त्याच्यामध्ये येच हायड्रोसायनिक ॲसिड पॉयझनिंग पण होतं कधी बरं, कधी, जंगली झुडपामध्ये किंवा ह्याच्यामध्ये बरं बरं. किराळ लागणं म्हणतात बघा हो, ज्याला, बरोबर, बरोबर. ज्वारीच्या कोवळ्या दाटामध्ये असते ते. आता हे गायींना तुम्ही सगळ्या गायींना बटाट्याचा पाला खाऊ घातला, हां. बरोबर? हां. आता त्याच्यातल्या काही गायी दगावल्या. 2च गायी दगावल्या. 2च दगावल्या. हां, 2. इथं 2 दगावल्या, सगळ्यात जास्त तिकडे नुकसान आहे. इथं वासरं दगावले सगळे 7-8 महिन्याचे, 9 महिन्याचे. बरं बरं. मेंगडेवाडीला जवळजवळ 33 का 40 दगावल्या. 40च्या आसपास जवळ 38. 55 का? हां, बरं तिथं जास्त आहे. अच्छा. त्यांनी यांनी एकाच ठिकाणून दोघांनी पाला घेतला होता. बरं. तर त्याचं आता आमचं काल परवाच्या दिवशी तिकडे मेंगडेवाडीला एक पथक येऊन गेलं, त्यांनी सगळेच नमुने घेतले. बरं. काल आमच्या इथं उपायुक्त 2 उपायुक्त, म्हणजे एक आमचे जिल्हा पशुधन उपायुक्त आणि रोग अन्वेषण विभागाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, हे सगळे आले होते. त्यांनी पोस्टमॉर्टम करून नमुने नेलेत. बरं बटाट्याचा पाल्याचे सुद्धा नमुने घेतलेले. बरं बरं. ते त्या नमुन्याचे निष्कर्ष अजून थोडेसे अप्राप्त आहे, पण असं आम्हाला कळलं की नायट्रेट पॉयझन ते म्हणजे त्यात क्षार जास्त प्रमाणात, ओके ओके. म्हणजे लिथरल डोस त्याच्यात अचीव झाला आहे. हां, ओके ओके. बटाट्याचा पाला एवढा विषारी घातक, तर आपल्या मानवाने जर बटाटे खाल्ले तर अजून किती घातक प्रमाण आहे त्याचं? तो विषय वेगळा आहे सर. अच्छा, ठीक आहे, तुम्ही ते ठीक आहे. कृषीवाल्यांना विचारा, त्याच्यामध्ये किती अर्क वगैरे जनावरांच्या संदर्भात. नाही, मी पण कृषी तज्ञ, मी तर हां, बोलणारच मग आहे. तुम्हाला तर माहिती आहे हां, सर. हां, हां. मग आता ते किती अर्क येतो, काय होतो, आता फवारण्या जास्त झाल्यात यावेळेस, बरोबर ते बरोबर. तुम्हाला माहिती ठीक आहे. आहे ठीक आहे. मैं डॉक्टर विष्णु गजे, जिला पशुसंवर्धन अधिकारी, जिला परिषद पुणे। आज यहाँ नागापुर विलेज के पास, मंचर के पास, आंबेगांव तालुके में कुछ गायों का आलू के खेती का जो ऊपर का पाला रहता है वो खा के डेथ हो गया है। उसका कारण ये निकला है कि आलू की खेती के ऊपर पेस्टिसाइड और फंगीसाइड का स्प्रेइंग किया था, और वो पेस्टिसाइड और फंगीसाइड का रेसिड्यू कुछ पाला में होने के कारण, और वो पाला ये गाय लोगों ने खाने के कारण कुछ डेथ हुआ है। कल ही हम लोगों ने सैंपल भेजा था पीएम करके, तो लेबोरेटरी में से रिपोर्ट आया है अल्कलॉइड और नाइट्रेट पॉइजनिंग का डिटेक्शन हुआ है, जो वो आलू के पाले में पेस्टिसाइड्स के कारण हुआ था और उसके कारण जो डेथ हुआ है। अभी ट्रीटमेंट चालू है। कुछ गाय का डेथ हुआ है और कुछ गाय वो पॉइजनिंग होने के बावजूद भी ट्रीटमेंट की वजह से बचा लिया गया है। तो ये अनुरोध है सभी को कि ऐसा जो भी खेती में कोई पेस्टिसाइड या इंसेक्टिसाइड स्प्रेइंग किया जाता है, तो उस जो कंपनी ने जो मानक दिया है कि कितना दिन तक उसको वेजिटेबल या जानवर को खाने लायक नहीं होना चाहिए, उसका पालन तो सूचना का करना चाहिए, और स्प्रेइंग के तुरंत बाद ये खिलाना नहीं चाहिए जानवरों को, जिसके कारण अभी ये नुकसान गाय का जो हुआ है। तो यही अनुरोध सब पशुपालक के लिए है। आज नागापूर या ठिकाणी हे जे गोपालक आहेत, तर काल एक दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडली।
त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक साधारण 60-70 आपण गायी पाहत आहेत, काही वासरं आहेत. तर त्यांनी शेजारच्याच गावामधून बटाट्याचा पाला आणून या गायींना त्या ठिकाणी टाकला होता. याच्यामध्ये यांची 12 वासरं आणि 2 गायी याच्या गाभण गायी याच्यामध्ये दगावल्यात. माझं या ठिकाणी एक म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी जे काय आत्ताची काय फवारणी केलेली होती बटाट्यावरती, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी केमिकलचा अंश असल्यामुळे तो रिपोर्टमध्ये येईलच, पण प्रत्यक्षदर्शी असं चित्र दिसतं इथे की त्याच्यामध्ये पॉयझनिंग होऊन ह्या डेथ त्या गायींच्या झालेला आहे मृत्यू. तर माझं एक म्हणणं असं आहे की गेल्या महिन्यामध्ये ऑक्टोबर हीट होती, बऱ्यापैकी 36 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं होतं आणि थ्रिप्स आणि माईटचा त्या बटाट्यावर अटॅक झाला होता. बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी तो अटॅक जाण्याकरता एका महिन्यामध्ये 5-5 बटाट्याला फवारण्या केल्या होत्या आणि 15 दिवसानंतर बटाटे त्यांनी ते काढलेत. पण जी काय फवारणी शेतकऱ्यांनी त्या बटाट्यावरती केलेली होती त्याच्यावरती ते केमिकलचा वापर होता आणि त्याचा रेसिड्यू हा 90 दिवस ते 150 दिवस त्या पाल्यातनं तो गेलेला नव्हता आणि तोच पाला यांनी तिथे आणून त्या गायांना खाऊ घातला आणि त्याच्यामुळे वासरं आणि 2 गायी ह्या दगावलेल्या आहेत. आज वसुबारस आहे, आम्ही यांच्या दुःखात सहभागी आहो. आमच्या परीने यांना काय मदत करायची ते आम्ही त्या ठिकाणी करू. पण माझी यांना पण विनंती आहे की तुम्ही ही जनावरं सांभाळताय आणि गोपालन करतायत, पण तुम्ही ज्या ठिकाणी ज्या शेतातनं अशा काही गोष्टी घेता त्या ठिकाणी थोडी विचारपूस करून माहिती घेऊनच तो त्यांनी टाकावा अशी माझी यांना विनंती आहे. कारण मी त्यांच्याशी बोललो होतो, शेजारी मेंढपाळ पण होते, त्या मेंढपाळांना पण सांगितलं की हा पाला तुम्ही बटाट्याचा तुम्ही कोणी घालू नका, कारण ह्या वर्षी परिस्थिती बटाट्याची फवारण्यांची अत्यंत क्रिटिकल होती, जास्त फवारण्या झालेल्या आहेत. तर माझी विनंती आहे की जी काही जनावरं ही लोक सांभाळत आहेत किंवा अजूनही कोणी पाला घालणार असेल तर त्यांनी चुकू नये, बटाट्याचा पाला घालू नये. दुसरा एक गंभीर विषय आहे की जी काही मका शेतकरी लावतात त्याच्यामध्ये एक फर्टेरा नावा ड्युपॉइंट कंपनीचं तो त्या गाव्यामध्ये आळी मारण्याकरता किंवा आळी लागल्यानंतर टाकतात. तर माझी शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे, तोच तुम्ही मका 90 दिवसांनी कापता आणि तो मका तुम्ही त्या गायांना घालता, तर फर्टेराचा रेसिड्यू 200 ते 250 दिवस त्या मक्यातनं जात नाही, तो त्या गाईला तुम्ही घालता आणि गाई दुधातनं तुम्हालाच ते विषारी दूध देतं आहे आणि तुम्ही तुमचे लहान मुलं आणि आजूबाजूच्या सगळ्या डेअऱ्यांना तो सप्लाय करता. तर माझी विनंती आहे का चुकू नये ते कोणी त्या गाभ्यामध्ये फर्टेराचा वापर करू नये. मार्केटमध्ये चांगली तुमच्याकडे बायोलॉजिकल औषधं आलेली आहेत, काही तुम्हाला नीम ऑइलसारखी आहेत, काही रेसिड्यू फ्री पण औषधं आलेली आहेत, काही 20 दिवसाचा रेसिड्यू आहेत. तर माझी शेतकऱ्यांना विनंती, बऱ्यापैकी येथे ह्या सर्व भागांमध्ये दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मक्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर होतो आहे. तर माझी त्यांना नम्रपणे विनंती की हे शक्यतो शेतकऱ्यांनी टाळावं अशी त्यांना विनंती आहे. आणि पुन्हा एकदा यांच्या आम्ही दुःखात सहभागी आहोत आणि यांना काय सर्वतोपरी आम्ही मदत करू. धन्यवाद. पुढील 5 वर्षात जर असंच केमिकल होत राहिलं, शेतकरी केमिकल फवारणी करत राहिले, रेसिड्यू फ्री लोक खाऊ लागले, नाही रेसिड्यूयुक्त लोक खाऊ लागले, बरोबर, तर जगाची काय परिस्थिती होईल? विषय खूप गंभीर आहे मेंगडे साहेब. हा आत्ता बोलायला गेलं तर 2 तास हा विषय पुरणार नाही आहे, पण संपूर्णपणे सगळ्या भागामध्ये केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी स्लरी बॅक्टेरिया याचा वापर करावा शेतीला, शेणखत, कोंबड खत किंवा तुमच्याकडे बाकी काही रिसोर्सेस चांगले असतील त्याचा वापर करावा. रासायनिक खतांचा वापर 100% टाळावा, पीक चांगलं येईल. तुम्ही जेवढं काय कोंबड खत, शेणखत किंवा इतर तुमच्याकडे जे पर्याय असतील तर तुमचा ऑर्गॅनिक कार्बन जो जमिनीतला कमी झालेला आहे तो बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तो सुधरेल. तर माझी ह्या अनुषंगाने सांगण्याचे विषय आहे की तुम्ही तुमची स्वतःची चालू पिढी आणि पुढची पिढी पण बर्बाद करता या चुकीच्या गोष्टी करून. आणि याचे भयानक जे परिणाम आहेत ते तुम्ही आज पाहता की मुलींमध्ये असलेले पिरियड्स, BP असेल, शुगर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या हाताने क्रिएट करतोय आणि याचे भोग आपल्या पिढीला आपण काही शिल्लक ठेवणार नाही. तर माझी विनंती आहे सर्वांना की त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी आम्ही आज हे सांगतोय, आज बोलतोय, आम्ही पण त्याच्यातनं आम्ही भोगलेलं आहे आणि आम्ही त्याच्यातनं बदल करून आम्ही एक वेगळ्या दिशेने आम्ही चाललेलो आहे. कोणाला या संदर्भात काही माहिती हवी असेल, काही चर्चा करायची असेल तर त्यांनी बिंदास आमच्याशी संपर्क करावा. मेंगडे साहेब पण आहेत त्याच्यामध्ये काम करत आहेत, आम्ही पण काम करतो आहे. तर
ह्या पद्धतीने सर्वांनी त्याचं पालन करावं अशी सर्वांना शेतकऱ्यांना विनंती. धन्यवाद. पुढच्या पिढीला सर आपल्याला वाचवायचं असेल तर ऑर्गॅनिकचा वापर निश्चितच करायला पाहिजे. पूर्वी आयुष्यमान 105 100 वर्षाच्या पुढे होतं, आता आयुर्मान झाले 50-60 वर्षे. त्याच्यामुळे पुढच्या पिढीने काय घ्यायचं काय नाही ते तुम्हीच ठरवायचं. धन्यवाद. राजू करमण भरवाड ગાયનું ઓલું કરતો હતો. ગાયનો વ્યવસાય છે મારે, અને એક શેતકરીનો પાલો લાવ્યો, ખેતરમાંથી પાલો લાવીને ગાયનો નાખ્યો. બટાકાનો પાલો હતો, એ પાલો લાવીને ગાયને નાખ્યો. એ ગાયું ખાધો, ગાયને ખાધા પછી ગાયને દવા સડી, દવાથી પછી વિષ તૈયાર થઈ ગયો. વિષ પોઝિશન થઈ ગયું ગાયને. પછી ડૉક્ટર આવ્યા, ડૉક્ટરને ઘણો ઉપચાર કર્યો પણ કંઈ ઓલું ના થયું. પછી ડૉક્ટરે તોય 9-11 વાસળ્યું, 2 ગાયું 14 મરી ગયા, અને બીજા 35 ગાયું હતી એમને બચાવી લીધી ડૉક્ટરે બધી દવા કરીને. એ બધી બચી જાય છે. તે અમારે એટલી વિનંતી છે કે સરકારની અમને કંઈક મદદ કરે, અમારી એટલી વિનંતી છે. અને મેંગડાવાળી નિર્ગુસર છે, ત્યાં કણે પાલો, આ ખેતરનો પાલો અહીંયા લઈ ગયા હતા. એ પાલો ખાધો તો 55 થી 60 ગાયો અહીંયા મરી જાય, અને હજી 10-15 ગાયોનો ઉપચાર ચાલુ હોય. તો અમારે એટલી વિનંતી છે સરકારને કે અમને કંઈક મદદ કરે. आज वसुबारस दुःखद बातमी अशी घडली आमच्या मेंगडेवाडी गावामध्ये. आपण जगामध्ये ऑर्गॅनिकचा प्रचार करतोय, प्रसार करतोय, माणसं जगली पाहिजे, पण यांच्याकडे दुःखद घटना अशी घडली की हे 3 जे शेतकरी गुजरातमधून आलेत, इथं गोपालन करतात, आणि यांनी बटाट्याचा पाला खाऊ घातला. ह्या बटाट्यावर इतकं विष मारलेलं आहे, अक्षरशः गायी खाले आहेत आणि गायी अक्षरशः मेल्यात. मला खूप रडू येतं आहे. इतकी दुःखद घटना घडलेली आहे. 55 गायी मेलेल्या आहेत. तरी महाराष्ट्रातील, भारतातील तमाम माझ्या बंधूंना नम्र विनंती की ह्या आपल्या भाऊबांधवांना मदत करा. आणि हे सगळं जग कधी ऑर्गॅनिक होईल, कधी ऑर्गॅनिक होईल, आणि आपल्या जगाची लोकसंख्या जग सदृढ तंदुरुस्त कधी होईल हे मला जाणवते. मला बोलता सुद्धा येत नाही. आपण या ठिकाणी ही परिस्थिती ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. कारण की जे गुजराती बांधव आहेत मुळातच राज्य सोडून महाराष्ट्रासारख्या अशा ठिकाणी आपला संसार घेऊन उभं राहणं, आणि सगळ्यात महत्त्वाची खेदजनक आणि शोकांतिका अशी या गोष्टीची वाटते की 1-2 गाया नाही ना, 45 गाया सलग मरणं आपल्या डोळ्यासमोर जाणं, आणि त्या वेदना त्या संबंधित शेतकरी बांधवाला काय असतात ना हे शब्दात सांगता येत नाही. प्रसंग कोणताही असो, पण पेस्टिसाईड म्हणजे रासायनिक खतांचा इतका बेसुमार वापर वाढलेला आहे. विचार करा, त्या नुसत्या बटाट्याच्या पाल्याने जर एवढ्या गाया जात असतील, गायांची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या कैकपट असते. आज तोच बटाटा खायला जाणार आहे काही दिवसानंतर. तर संबंधित ज्या लोकांनी हा बटाटा खाल्ला जाईल त्या लोकांच्या घरामध्ये, परिवारामध्ये काय कोणकोणते आजार होणार आहे याची आपण कल्पना करू शकत नाही. विषय दिसायला इतका छोटा नाही आहे, फार गंभीर आहे. 45 गाया 2 दिवस झालेत. हे टावरे आहेत पाठीमागं, ज्यांचा JCB आहेत ते गावडे आणि त्यांचा JCB आहे. गावडे 45 गाया म्हणजे 4 दिवसापासून गाडण्याचं काम चालू आहे. पाठीमागच्या लिंबाच्या झाडापासून तर त्या ह्या संपूर्ण शेतामध्ये ठिकठिकाणी त्या गायांचं दफन केलेलं आहे. खूप 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 वाईट वाटते. म्हणजे आत्ताचा जो प्रसंग आहे ना, पुरुष असल्यामुळं रडता येत नाही, पण आतून ज्या वेदना होतात त्या शब्दात सांगता येत नाही. त्यामुळं खरंच मदत तरी ह्या लोकांना पाहिजेलच, ती देणं आपलं कर्तव्य आहे. अभ्युदय बायोटेकचे सर्वेसर्वा साहेबरावजी मेंगडे यांच्यामार्फत यावेळेस मी इथं आलो त्यावेळी ही परिस्थिती बघून अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती आहे, आणि नक्कीच याची कुणीतरी दखल घेतली पाहिजे. फक्त काय आहे हे जसे तसं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता त्याच्यातून तुम्ही काय बोध घ्यायचा आहे ते प्रत्येकाने घ्यावा, हीच नम्र विनंती. धन्यवाद. आदरणीय आपल्या भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेब सांगतात की स्वच्छ भारत, सुंदर भारत आणि निरोगी भारत. जर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांनी केमिकल पेस्टिसाईड, केमिकल फंगिसाईडचा मारा जर केला तर येते भविष्यात 5 वर्षे प्रत्येक घरात कॅन्सर असेल. મારું નામ કાનાભાઈ વામાભાઈ ભરવાડા, ગામ વેકરિયા. હાલ રહું છું મહારાષ્ટ્રમાં. અમે બટાકાનો પાલો લાવ્યા હતા 4 દિવસ મોર. બટાકાનો પાલો ખવડાયા પછી 3-4 દાડે ધીમે ધીમે ગાયું બીમાર પડવા માંડી. બીમાર પડતા ગાયું વધુ મરવા માંડી. 55 ગાયો હાલ અત્યારે મરી ગઈ. 10 ગાયોને અત્યારે બીમાર છે અને નુકસાન ઘણું થયું હોય.
તો અમને મદદ થોડીફાર સરકારથી કરવી જોઈએ એ વિનંતી, આ માંગણી અમારી. હા, ગુજરાતની હું વેકરિયા ગામના છીએ, હીરાભાઈ ખોડાભાઈ ભરવાડ. અને અમારી ગાય બહુ મરી જાય છે બટાકાનો પાલો ખાઈને. તો બધાને નમન વિનંતી કરું છું, નુકસાન બહુ છે અને ગાય બધી હળું દવા ખાઈને બધી મરી જાય છે. અને દવા બહુ લાગી જાય, પણ માણાને ખાતા માણાને દૂધ ચડતું હતું, પણ માણા દવા ખાવા પછી બંધ કર્યું દૂધ. અને બહુ નુકસાન થયું છે. તો અમારા એટલી નમન વિનંતી છે અમારી. 55 ગાયો મરી જાય અને હજુ 20 ગાયો ઘાયલ છે. તો સરકાર પાસે અમારી વિનંતી છે કે અમને કાંઈક થોડોક આધાર દેજો, ટેકો દેજો અમને. નમન વિનંતી અમારી. મારું નામ દાનાભાઈ ભરવાડ. હું હાલ મહારાષ્ટ્રમાં રહું છું અને બટાકાનો પાલો અમે ગાયોને ખવડાવ્યો એના બદલ અમારી 50 ગાયો મરી જાય છે. અને હું મારા ભારતના સરકારને એટલી અપીલ કરું છું કે જે અમારી ગાયો મરી ગઈ એની ભરપાઈ અમને સરકાર આપે. અમે બે હાથ જોડીને અમે સરકારને નિવેદન કરીએ છીએ. અને જે આ ગાયોને અને અહીંના આપણા મહારાષ્ટ્ર સરકારને પણ હું અપીલ કરું છું કે જે કંઈ અમારી ગાયોને જે નુકસાન પહોંચ્યું છે એ અમને ભરપાઈ કરે. એ અમે અમારા સરકારને અપીલ કરું છું. અને અમે અમારા ગરીબ માણસની થોડી અમારો આ બોલ समजो આવી હું सरकार તરફથી प्रार्थना करू છું सरकारने. या ठिकाणी 5 गायी गाडलेल्या आहेत आणि इथे JCBनं 2 दिवसापासून गायी गाडण्याचा प्रोग्राम चालू आहे. अतिशय 4 दिवसापासून चालू आहे. अतिशय दुर्दैवी घटना. या महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्रातील तमाम भाऊ बांधवांना माझी नम्र विनंती की गुजरातमधून आलेले हे लोक दुःखातून त्यांना सावरण्यासाठी मदतीचा नक्कीच ओघ पाहिजे. आणि मी सर्वांना नम्रतेने विनंती करतो, आज वसुबारसच्या दिवशी ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, म्हणजे दुश्मनाला सुद्धा असं होऊ नये अशी घटना घडलेली आहे. तरी सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती की या भाऊ बांधवांना तुम्ही मदत करावी. અને પોરગાને દૂધ જ નહીં, અમે દૂસરે માણસો દૂધ હાલશે અને અમે ખાવી છે. ઠામકું દૂધ જ નહીં, ગાયા સગરે મરી ગયેલે.